गोकुळ निवडणूक. शिरोळात शौमिका महाडिक यांच्याकडून ठरावधारकांच्या भेटी. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शिरोळची उमेदवारी जाहीर करणार. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शौमिका महाडिक यांनी शिरोळचा दौरा करत ठरावधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. येत्या काळात वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. या दौऱ्यादरम्यान शौमिका महाडिक यांनी शिरोळ येथील नेते रणजित पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या ठिकाणी तालुक्यातील प्रमुख ठरावधारक आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गोकुळच्या सद्यस्थितीवर आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. ठरावधारकांच्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा महाडिक यांनी समजून घेतल्या. पत्रकारांशी बोलताना महाडिक म्हणाल्या की शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांचा गोकुळ निवडणुकीत नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील पावले टाकली जातील. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकाऱ्यांशी चर्चा करूनच योग्य वेळी अधिकृत उमेदवारीची घोषणा केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यामुळे शिरोळ तालुक्यातील गोकुळचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाडिक यांच्या भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी चेतन नरके, डॉक्टर नीता माने, बीजी माने, रामदास गावडे, आप्पालाल चिकोडी, अमोल हिंगणगावे यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते. गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार काय लढाई होणार? गोकुळची अद्याप निवडणूक कधी होणार याची अजून स्पष्टता नाही आहे, कारण अजून कच्ची यादी तयार करणं मग पक्की यादी होणं याला थोडासा वेळ आहे. पण बिनविरोधचा प्रस्ताव असा कुणाकडनंच कोणाकडे गेलेला नाही. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या परीनं तयारीत आहे. इलेक्शनच्या आज उद्या इलेक्शन लागणारच आहे, त्या तयारीत प्रत्येकजण आहे. त्यामुळं प्रत्येकाचे प्रचार, प्रत्येकजण ठरावधारकांच्या गाठीभेटी हे आता सध्याला घेतच आहे. शिरोळ तालुक्यातून कुणाला उमेदवारी मिळेल? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून इलेक्शनच्या चर्चा म्हणजे पॅनलची अजून चर्चा झालेली नाही आहे. जेव्हा पॅनल तयार होईल त्यामुळे जसं कोणाला जागा वाटप होईल त्या पद्धतीनं उमेदवारी कोणाकडे जाणार शिरोळची हे मला वाटते सगळे ज्येष्ठ नेते बसून ठरवतील की कुठल्या तालुक्याला कुठली उमेदवारी आणि किती उमेदवाऱ्या द्याव्यात. शिरोळ तालुक्यामध्ये रणजितदादा व यड्रावकर साहेबांनी ठराव गोळा केले आहेत, ते तुमच्यासोबत राहणार का? निश्चित आम्ही सगळे महायुतीत आहोत आणि निश्चित ते सुद्धा आमच्याबरोबर महायुतीतच असल्यामुळे त्यांचे ठराव आमच्यासोबतच असतील. आमदार शिवाजी पाटील यांना घेरलं जाते, याबद्दल तुमचं काय मत? आमदार शिवाजी पाटील हे ते स्वतंत्र विचाराचे आमदार आहेत. त्याच्यामुळे ते त्यांची मतं मांडतात. त्यांना जे वाटते ते मांडतात. त्यांना ज्या गोष्टी समजल्यात त्या गोष्टी त्याची विचारणा करतायत. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि ज्यांना प्रश्न विचारले आहेत त्यांनी उत्तरं द्यायची नाही द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मला वाटतं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांना कुठल्या गोष्टींबद्दल अडचणी असतील तर त्यांनी तो विचारू शकतात प्रश्न.